मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। साक्री रोडवरील संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे जागतिक महिला दिन व बेटी बचाओ बेटी पढाओ दशकपूर्ती समारोह सोहळा संपन्न। उपविभागीय कार्यालयातील गौण खनिज महसूल सहाय्यक दिनेश वाघ 13,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षणार्थींना कायम सेवेची संधी देण्याची मागणी। आणि सोशल मीडियावर सनातन हिंदू धर्म, प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्दांचा वापर करणाऱ्या धर्मांधावर कठोर कारवाईची मागणी। आता बातमीपत्र विस्ताराने। जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय धुळे व एकात्मिक बाल विकास विभाग जिल्हा परिषद धुळे तसेच यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ धुळे, साई प्रतिष्ठान धुळे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक मंडळ कुसुंबा यांच्या संयुक्त विद्यमाने साक्री रोडवरील संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे 8 मार्च जागतिक महिला दिन व बेटी बचाओ बेटी पढाओ दशकपूर्ती समारोह सोहळ्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते। जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय धुळे व एकात्मिक बाल विकास विभाग जिल्हा परिषद धुळे यांच्या सहकार्याने तसेच यमुनाई शैक्षणिक व सांस्कृतिक महिला मंडळ धुळे, साई प्रतिष्ठान धुळे व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शैक्षणिक मंडळ कुसुंबा यांचे संयुक्त विद्यमाने 8 मार्च जागतिक महिला दिन व बेटी बचाओ बेटी पढाओ दशकपूर्ती समारोहाचे शहरातील साक्री रोडवरील श्री संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हे उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। त्यानंतर कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रमही संपन्न झाला। यात चंद्रकला गावित, जयश्री अभिमन्यू शहा, मनीषा पाटील, नम्रता हिरराव यांना गौरवण्यात आले। या प्रसंगी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायाधीश संदीप स्वामी, आयुक्त अमिता दगडे पाटील, जिल्हा कार्यक्रम अधिकारी अजय फडोळ, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, बाल कल्याण समिती अध्यक्ष उषा साळुंके, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी गिरीश जाधव, जिल्हा समाज कल्याण अधिकारी नितीन खंडेराय यांच्यासह पुण्यश्लोक अहिल्यादेवी मंडळाचे अध्यक्ष महादू परदेशी, साई प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पाटील, यमुनाई संस्थेचे अध्यक्ष मंगला वाघ आदी उपस्थित होते। लाडकी म्हणा किंवा तुमची बाल संगोपन म्हणा किंवा आणखी कुठल्या योजना जरी सरकार आपल्या सरकारच्यासाठी राबवत असलं तरी पण ह्या ज्या काही मदती ह्या मदती तुमच्या फार तोकड्या आहेत। म्हणजे एखाद्या दिव्यांग व्यक्तीला त्याच्या हातामध्ये आपण जसं कुबड्या घेऊन त्याला चालायला त्याला मदत करतो तेवढंच फक्त या येणाऱ्या अनुदानाच्या रकमेची तुम्हाला ती रक्कम मिळत असते। परंतु कुटुंब चालवत असताना आपला चरितार्थ करायचा असेल तर आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न स्वतः कसं मिळवता येईल, स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल आणि आपल्या पायावर उभं राहत असताना आपल्याकडच्या 4 महिलांना आपल्याला कशी मदत करता येईल, 4 महिलांना आपल्याला कसा रोजगार उपलब्ध करून देता येईल याचाही विचार हा प्रत्येक महिलेने आता करण्याची गरज निर्माण झालेली आहे। कारण प्रत्येक गोष्टीसाठी आपण शासनाकडे जाऊ शकत नाही, त्याच्यासाठी आपल्याला अनेक गोष्टी करता येण्यासारख्या आहेत। म्हणजे आपल्याकडे असलेल्या अनेक कला आहेत, आपल्याकडे असलेले शिवणकाम आहे, आपल्याकडे असलेलं पेंटिंग आहे, आपल्याकडे असलेलं होजरीचं काम आहे, आपल्याकडे असलेल्या वेगवेगळ्या पाककलाकृती आहेत, पापड आहे, लोणची आहे, वेगवेगळ्या पद्धतीच्या आपल्याकडचे आपण डाळी आपण तयार करू शकतो, त्याचं आपण पॅकिंग करून आपल्याला वाटप करता येतं। अशा अनेक बाबी आहेत ज्या बाबीवरती आपण जर का काम करायला सुरुवात केली तर आपल्याला खऱ्या अर्थानं आपल्याला स्वतःचा चरितार्थ देखील चालवता येईल आणि त्या निमित्तानं आपल्याकडच्या 4, 5, 10 महिलांना आपल्याला एकत्र करून काम देखील करता येईल। म्हणून माझी या निमित्तानं या हॉलमधील जमलेल्या सर्वच महिलांना माझी विनंती राहील की आपण या शासनाच्या योजनांचा लाभ तर घ्याच घ्या, जेणेकरून तुम्हाला काही ना काहीतरी आमच्याकडनं मदत मिळाल्याचं समाधान आम्हाला पण देता येईल। परंतु यावर विसंबून न राहता आपल्याला आपल्या मुलांच्यासाठी मुलींच्यासाठी चांगल्यात चांगलं शिक्षण कसं मिळेल, मुलगी आपली 10वी झाल्यानंतर तिला 12वी कसं करता येईल, 12वी झाल्यानंतर तिला डिग्री कशी देता येईल, म्हणजे 12वी झाली की मुलीचं लग्न हा जो काही आपल्याकडचा आपल्या ग्रामीण भागातला एक विचार आहे त्या विचाराला फाटा देऊन आपल्या मुलीला ग्रॅज्युएट कसं करता येईल, तिला चांगल्यात चांगल्या नोकरी कशी उपलब्ध करून देता येईल, चांगलं वातावरण कसं निर्माण करून देता येईल याकडे आता सर्व महिलांनी लक्ष देण्याची गरज आहे। धुळे उपविभागीय कार्यालयातील गौण खनिज महसूल सहाय्यक दिनेश सूर्यभान वाघ यास तक्रारदार याच्याकडून गौण खनिज वाहतूक प्रकरणी पकडलेले ट्रॅक्टरवरील कारवाईनंतर दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी 13,000ची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। गौण खनिज वाहतूक प्रकरणी पकडलेल्या ट्रॅक्टरवरील कारवाईनंतर दंडाची रक्कम कमी करून देण्यासाठी धुळे उपविभागीय कार्यालयातील गौण खनिज महसूल सहाय्यक दिनेश सूर्यभान वाघ यास 13,000ची लाच तक्रारदाराकडून स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात
गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांच्या चुलत भावाचा गौण खनिज वाहतुकीचा व्यवसाय आहे। त्यांचे वाळूचे ट्रॅक्टर दिनांक 24 फेब्रुवारी रोजी कोकले तालुका साक्री शिवारात वाहतूक करताना महसूल विभागाच्या भरारी पथकाने पकडले होते। पंचनामा करून ट्रॅक्टर साक्री तहसीलदार कार्यालयात जमा करण्यात आले होते। साक्री तहसीलदारांनी ट्रॅक्टरवर नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्यासाठी धुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयात अहवाल पाठवला होता। तक्रारदार हे त्याच्या भावाच्या सांगण्यावरून दिनांक 5 मार्च रोजी ट्रॅक्टरची चौकशी करण्याकरता धुळे उपविभागीय अधिकारी यांच्याकडे गेले असता तेथे हजर असलेले गौण खनिज महसूल सहाय्यक दिनेश सूर्यबान वाघ यांनी ट्रॅक्टरवर 1,25,000 रुपये दंडाची नोटीस काढून देऊन आकारणी केलेल्या दंडाची रक्कम उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्याकडून कमी करून देण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे 15,000 रुपये लाचेची मागणी केली। याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या धुळे कार्यालयात दिनांक 7 रोजी तक्रार दिली होती। त्या अनुषंगाने दिनांक 7 व 10 मार्च रोजी लाचलुचपत विभागाच्या पथकाने पंचायत पडताळणी केली असता महसूल सहाय्यक दिनेश वाघ यांनी तक्रारदार यांच्याकडे आकारणी केलेल्या दंडाची रक्कम उपविभागीय अधिकारी रोहन कुवर यांच्याकडून कमी करून देण्याकरता तडजोडी अंती 13,000 रुपये लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर पथकाने सापळा लावून दिनेश वाघ यांना उपविभागीय अधिकारी कार्यालयात लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले। या प्रकरणी दिनेश वाघ याच्या विरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंके, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, पोलीस निरीक्षक पंकज शिंदे, राजन कदम, मुकेश आहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी केले। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षणार्थींना तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदेंनी जाहीर केल्यानुसार कायमसेवेची संधी द्यावी, अन्यथा राज्यभर रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आदर्श मल्हार बहुजन सेवा ऑल इंडियाचे अविलाल देवरे यांनी धुळे येथे पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षणार्थींना तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी जाहीर केल्यानुसार कायमसेवेची संधी द्यावी, अन्यथा राज्यभर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाचे अविलाल देवरे यांनी पत्रकार परिषद घेऊन दिला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की महाराष्ट्रात एकूण 1,23,000 प्रशिक्षणार्थी आहेत। त्यापैकी 3,500 धुळे जिल्ह्यात विविध आस्थापनांवर कार्यरत आहेत। युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील शासकीय कार्यालयात 78,432 तर खासगी कार्यालयामध्ये 40,225 प्रशिक्षणार्थींचा समावेश आहे। प्रशिक्षणार्थींच्या विविध मागण्यांमध्ये वेतनात वाढ करणे, शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांसाठीच्या सर्व सवलती द्याव्या, प्रशिक्षणार्थींसाठी 10% जागा राखीव ठेवाव्या यासारख्या अनेक मागण्यांचा समावेश आहे। तत्कालीन मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांनी प्रशिक्षणार्थींना सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते। त्यानुसार शासनाने प्रशिक्षणार्थींना कायमसेवेची संधी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे। अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू तरी देखील शासनाने दुर्लक्ष केल्यास आमरण उपोषण धुळे तालुक्यातील आनंदखेडा, सुट्रेपाडा येथे करण्याचा इशाराही देवरेंनी दिला आहे। यावेळी अविलाल देवरे, सारिका मोरे, प्रदीप अहिरे, शाहिना मनियार, नईम मनियार आदी उपस्थित होते। महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत माझे लाडके भाऊ आणि बहिणींसाठी गेल्या 6 महिन्यापासून प्रशिक्षण चालू होतं। प्रशिक्षणामध्ये 6+5 असं एकूण 11 महिन्याचं प्रशिक्षणमध्ये मुख्यमंत्री साहेबांनी वाढ केली अशी घोषणा दिली। आम्ही त्याचे पहिले आदर्श मल्हार बहुजन सेना ऑल इंडियाच्या माध्यमातून अविलाल दादा देवरे आणि त्यांचे सर्व समर्थक लाडके भाऊ आणि बहिणींच्या वतीने जाहीर आभार करतो। मुख्यमंत्री साहेबांजवळ ज्यावेळेस आम्ही 6 महिन्यापासून मागणी करत होतो त्यावेळेस महाराष्ट्रातील तमाम मुख्यमंत्री योजनेतील लाडके भाऊ आणि बहिणींनी आम्हाला साथ दिली। विशेषतः सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार, खासदार, मंत्री यांनी साथ दिली। माननीय अजितदादा पवार यांना मी प्रत्यक्षात अविलाल देवरे समाधानकारक चर्चा केली। त्यांनी दिलेला शब्द त्यांनी खरा ठरवला। त्यांनी आम्हाला 5 महिन्याची मुदत वाढ करून दिली। साहेबांना आमची एकच विनंती आहे, तुम्ही ज्या ठिकाणी आम्हाला आस्थापनावर दिलं त्याच आस्थापनावर आमचं प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायम करा। जर शासनाने कायम केलं नाही, आदर्श मल्हार सेनेच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये रस्ता रोको आंदोलनं केले जातील आणि त्याच्यानंतर जर शासनाने दखल घेतलीच नाही तर अविलाल देवरे तमाम 1 लाख सोशल मीडियावर सनातन हिंदू धर्म, प्रभू श्री रामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्दाचा वापर करणाऱ्या धर्मांधावर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी विश्व हिंदू परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले। दोंडाईच्या येथील नावेद शाह, जावेद शाह या धर्मांध व्यक्तीने सोशल मीडियावर सनातन हिंदू धर्म, प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्दांचा वापर करत
घोर अपमान केल्याची घटना समोर आली आहे। या प्रकारामुळे हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या असून संतप्त हिंदू समाजाने याचा जाहीर निषेध केला आहे। सध्याच्या परिस्थितीत अशा प्रकारच्या घटना धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्य आणि देशभरात सातत्याने घडत असून त्याविरोधात योग्य ती कारवाई न झाल्यास हिंदू समाजाकडून याचा तीव्र विरोध केला जाईल असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे। समाजकंटकांनी हिंदू धर्म, देवी देवता आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या थोर महापुरुषांचा अपमान करून हिंदू समाजाच्या भावना दुखावल्या आहेत। त्यामुळे आरोपींवर केवळ गुन्हे दाखल करून विषय मिटवण्याचा प्रयत्न न करता त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अन्यथा हिंदू समाज तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही देण्यात आला आहे। दरम्यान या घटनेनंतर हिंदू समाजामध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने कारवाई न केल्यास कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे। त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहून संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। यावेळी योगीराज मराठे, उमेश चौधरी, भरत देवळे, विनोद सोमानी, भाऊ महाराज रुद्र, विजय पाच्यापूरकर, सागर कोडगीर, विशाल विस्पुते, डॉक्टर योगेश पाटील, प्रितेश अग्रवाल, सचिन मराठे, जयेश चौधरी, रोहित विभांडे, गणेश डापसे, अमोल जाधव, गोपाल पाटील, किशोर अग्रवाल, कार्तिक बागुल, डॉक्टर प्रशांत साळुंके, जयेश परदेशी, शिवम फुलपगारे, हर्षल जोशी, आकाश परदेशी, पवन सोनवणे, कुणाल पवार, बजरंग बर्वे, योगेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते। काल धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या इथे एक निंदनीय प्रकार घडला। एका हरामखोर नावेद शाह नावाच्या धर्मांधाने हिंदू समाजाचा आराध्य दैवत प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अतिशय अश्लील अनुद्गार काढले आणि सर्व हिंदू समाजाला अपमानित केलं। याचं प्रचंड दुःख हिंदू समाजाच्या मनात आहे। अशा हरामखोरांची चांगली चापकाने फोडून दिंड काढली पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशी आमची विश्व हिंदू परिषदेच्या वतीने सकल हिंदू समाजाची प्रशासनाकडे मागणी। त्याचबरोबर गेल्या काही दिवसापासून हिंदू समाजाचा अपमान करण्याचे प्रकार हे दिवसेंदिवस वाढत आहे। नुसता हा हरामखोर नावेद शेखच नाही तर अबू आझमी सारखा हरामखोर जेव्हा म्हणतो की तो औरंग्या हा क्रूर नाही, त्याचबरोबर कोरिटकर आणि सोलापूरकर यांच्यासारखे स्वतःला बुद्धिवान समजणारे नालायक जेव्हा स्वतःला इतिहास तज्ज्ञ समजतात आणि इतिहासामध्ये तोडमोड करून समाजाला भ्रमनिरास करण्याचं काम करतात, अशा सगळ्याच लोकांची मानसिकता ही एकतर मतांचं लांघून चालन करणं किंवा एखाद्या समाजाला कौतुक करणं किंवा फुकटमध्ये काही काम न करता कवडीमोल लायकी नसताना प्रसार माध्यमांमध्ये आपण कसं येऊ, आपलं नाव, आपला फोटो कसा दाखवेल, अशी घाणेरडी मानसिकता आणि मनोवृत्ती यामुळे असे प्रकार घडत आहे। पण मी अशा करणाऱ्या वृत्तींना आणि शासनाला आजच्या या निवेदनाच्या वतीने सांगू इच्छितो की परत जर हिंदू समाजाचे आराध्य दैवत, महापुरुष, क्रांतिकारक, थोर स्वातंत्र्य सेनानी यांचा वारंवार जर असा अपमान झाला तर हिंदू समाज काही शंड नाही, हिंदू समाज हाताची घाडी घालून बसणार नाही। हिंदू समाजाचा बांध जर फुटला तर हिंदू समाज छत्रपती शिवरायांची तलवार झाल्याशिवाय राहणार नाही आणि याचा जो परिणाम होईल ते असे गुन्हा करणारे लोक, त्यांना पाठीमागे घालणारे वृत्ती, पक्ष, संघटना आणि शासन याच्यासाठी जबाबदार राहील हा सूचक इशारा या निवेदनाच्या वतीने सकल हिंदू समाज। पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। साक्री रोडवरील संस्कार मतिमंद मुलींचे बालगृह येथे जागतिक महिला दिन व बेटी बचाओ बेटी पढाओ दशकपूर्ती समारोह सोहळा संपन्न। उपविभागीय कार्यालयातील गौण खनिज महसूल सहाय्यक दिनेश वाघ 13,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण अंतर्गत प्रशिक्षणार्थींना कायम सेवेची संधी देण्याची मागणी। आणि सोशल मीडियावर सनातन हिंदू धर्म, प्रभू श्रीरामचंद्र आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक शब्दांचा वापर करणाऱ्या धर्मांधावर कठोर कारवाईची मागणी। याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले। दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज। भेटूया पुढील प्रसारणात, तोपर्यंत नमस्कार।